श्री स्वामी समर्थ. अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 5. तुळशी पूजनाचे महत्त्व. श्री गणेशाय नमः. भगवान विष्णू लक्ष्मी मातेला पुढे म्हणाले, देवी, पुरुषोत्तम मासात तुळशी पूजनाला अत्यंत विशेष महत्त्व आहे. तुळस ही केवळ एक वनस्पती नसून ती माझ्या भक्तीचे आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. ज्या घरात तुळस असते त्या घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा सदैव वास करते. लक्ष्मी माता नम्रतेने म्हणाली, प्रभू, तुळशी पूजन केल्याने मनुष्याला कोणते पुण्य प्राप्त होते? भगवान विष्णू म्हणाले, देवी, जो मनुष्य पुरुषोत्तम मासात दररोज स्नान करून भक्तिभावाने तुळशीसमोर दिवा लावतो, जल अर्पण करतो आणि माझे नामस्मरण करतो, त्याचे अनेक जन्मांचे पाप तेथे नष्ट होते. आणि पुढे भगवान म्हणाले, तुळशीच्या पानाशिवाय माझी पूजा पूर्ण होत नाही. भक्तिभावाने अर्पण केलेले एक तुळशीपत्रही मला अत्यंत प्रिय असते. या महिन्यात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीपाशी दीप लावावा, प्रदक्षिणा घालावी आणि श्रीकृष्ण, नारायण, हरी या नामांचा जप करावा. हे ऐकून लक्ष्मी माता अत्यंत आनंदित झाली. ती म्हणाली, प्रभू, किती सोपा आणि सुंदर भक्तिमार्ग आपण मानवाला सांगितला आहे. भगवान विष्णू पुढे म्हणाले, देवी, तुळशी पूजनामुळे घरातील नकारात्मकता दूर होते, मन प्रसन्न राहते आणि भगवंताची कृपा सदैव सर्वांवर राहते. पुरुषोत्तम मासात तुळशी विवाह, पूजन, दीपदान आणि हरिनाम जप केल्यास मनुष्याला अक्षय पुण्य प्राप्त होते. भगवान पुढे म्हणाले, जो मनुष्य श्रद्धेने तुळशीची सेवा करतो, तिचे संवर्धन आणि भक्तिभावाने पूजा करतो, त्याच्या घरात कधीही दुःख आणि दरिद्रता टिकत नाही. पुढे त्या दिव्य संवादानाचे संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भरून जाते आणि मंद वारा वाहू लागला. तुळशीचा सुगंधही सर्वत्र दरवळू लागला आणि देवतांनी पुष्पवृष्टी केली. अध्याय 5 समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अशा प्रकारे भगवान विष्णूंनी पुरुषोत्तम मासातील तुळशी पूजनाचे दिव्य महत्त्व लक्ष्मी मातेला सांगितलेले आहे. आणि तुळस ही भक्ती, पवित्रता आणि भगवंताच्या कृपेचे प्रतीक मानली जाते. श्रद्धेने केलेली तुळशी पूजन, दीपदान आणि हरिनाम जप मनुष्याच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान निर्माण करतो. पुरुषोत्तम मासात भक्तिभावाने तुळशीसमोर दिवा लावल्यास आणि श्रीकृष्णाचे नामस्मरण केल्यास भगवंताची विशेष सेवा, कृपा प्राप्त होते. जर तुम्हाला ही पवित्र कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. पुढील अध्यायात आपण आणखी एक सुंदर आणि पुण्यदायी कथा ऐकणार आहोत. तोपर्यंत जय श्री कृष्ण. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.